वर्ष 2024 हे दिग्रस नगर परिषदेला 100 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष पूर्ण करत आहे आणि म्हणून आपण दिग्रस महोत्सव 2024 आयोजन नगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे आणि याच्यासाठी आपण वेगवेगळ्या समित्या स्थापन केलेल्या आहे। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची समिती आहे स्मरणिका समिती, दुसरी आहे लोगो समिती आणि तिसरी समिती आहे सांस्कृतिक समिती, चौथी आहे क्रीडा समिती आणि आज पाचवी आपण पत्रकार समिती स्थापन केली। त्याच्यानंतर एक सत्कार समिती आणि मार्गदर्शन समिती सुद्धा आपण स्थापन करणार आहोत। या सगळ्या समित्यांचा उद्देश हाच आहे की नगर परिषद दिग्रसच्या स्थापनेला 100 पेक्षा जास्त वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या 100 वर्षामध्ये दिग्रसचं वैभव खूप मोठं वैभव होतं आणि ते वैभव आणि तो इतिहास दिग्रसच्या आत्ताच्या पिढीला आणि येणाऱ्या पिढीला माहीत व्हावा आणि एक कसं वैभवशाली शहर होतं आपलं आणि पुढे हे आतापर्यंतचं जे वैभव होतं ते वैभव आता पुढे आपल्याला टिकवायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण दिग्रस महोत्सव 2024चं आयोजन करत आहोत आणि म्हणून आज आपण ह्या वेगवेगळ्या समित्या स्थापन केलेल्या आहेत। तर सगळ्या नागरिकांना आपल्या मार्फत मला एकच आवाहन करायचं आहे की ज्यांच्याकडे दिग्रस शहराच्या संबंधित जी काही चांगल्या गोष्टी आहेत ज्या इतिहासामध्ये घडलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये काही वस्तू असतील, काही फोटोज असतील, काही वृत्तपत्रांचे कात्रण असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी नगरपालिकेमध्ये आमच्या इरफान खान आणि गोपाल गवळे ह्या दोघांकडे त्यांच्याकडे असणारे सगळे दस्तऐवज आणून द्यावे आणि त्या दस्तऐवजांचं आम्ही रीतसर वाचन करून त्यांचे फोटोज आम्ही स्वतः काढून घेऊ आणि तुमचं दस्तऐवज तुम्हाला आम्ही परत करू आणि ते दस्तऐवज जर ऑथेंटिक असेल तर आपण त्या स्मरणिकेमध्ये त्याचा समावेशन करू आणि एक चांगलं पुस्तक नगरपालिका दिग्रस किंवा दिग्रस शहराचं एक चांगला इतिहास सांगणारं पुस्तक आपल्याला तयार करायचं आहे आणि त्याच्यासाठी सगळ्या नागरिकांची आणि इथल्या सगळ्या जे वरिष्ठ लोक आहेत, प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि सर्वसामान्य ज्यांना कोणाला माहिती आहे आणि ज्यांनी कधी नगरपालिकेमध्ये एम्प्लॉई म्हणून काम केलेलं आहे त्यांच्याकडे पण काही माहिती असेल तर त्यांनी नगरपालिकेकडे द्यावी किंवा आम्हाला फोन जरी केला तरी आम्ही तुमच्या घरी येऊन ती माहिती कलेक्ट करून जाणार आणि म्हणून आपल्याला हे दिग्रस महोत्सव खूप चांगला धूमधडकामध्ये साजरा करून 100 वर्ष आपल्याला साजरे करायचे। थँक्यू।